हाय करते हैं मोबाईलमध्ये. हाय. आता आम्ही निघालेलो आहे शॉपिंग करायसाठी. आता बघू काय काय घ्यायचं आहे ते. नाही छोटा आहे थोडा. पिल्लू और क्या लेना था? हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आणि आज हा व्हिडिओ आणखी 3-4 दिवसानंतर तुम्हाला मी आज व्हिडिओ शेअर करत आहे. मी गेली होती मार्केटमध्ये आमच्या पिल्लूसाठी शॉपिंग करायला. तर मग आम्ही पिल्लूसाठी छान अशी बाहेर उन्हाळ्याचे ड्रेस घालायसाठी घेतले. उन्हाळ्यामध्ये कॉटनचे ड्रेस पाहिजे तर मग बाहेरच्याच मार्केटमधून घेतले. आणि मॉलमध्ये वगैरे गेलं तर खूप महाग राहतात. आणि छोट्या मुलांचे ड्रेस कारण ते जास्त दिवस घालत पण नाही, लवकरच छोटे होतात. तर मग आम्ही बाहेरूनच तिच्यासाठी बरीचशी शॉपिंग केली. छान छान पॅन्ट वगैरे, फ्रॉक बरेचसे घेतले. आणि त्यानंतर मग काही गौरीसाठी वगैरे शॉपिंग केली. आणि ती खूप मजा करत होती बाहेर. तिला खूप छान वाटत होतं. बाहेर आल्यानंतर ती मस्त मजा करत होती, एन्जॉय करत होती. आणि आम्ही सर्वच जण सोबत शॉपिंग करायला आलो होतो कारण मम्मीसाठी साड्या वगैरे पण घ्यायच्या होत्या. तर मग हे आहे एक अमरावतीमधलं पटेल मार्केट म्हणून. इथे मीटरनुसार कपडे मिळतात. तर आम्ही छान अशी मागे मी ही पिंक कलर राणी कलरची साडी इथेच घेतली होती मीटरमध्ये. तर खूप छान वाटत होती. तर मग श्रद्धा म्हणत होती मला पण इथेच पाहिजे म्हणून. मग तिच्यासाठी पण आम्ही इथे बघितल्या पण आम्हाला नाही आवडल्या तिथल्या आता यावेळेस साड्या. तर बरेचसे कापड बघितले आम्ही, खूप बघितले. आणि त्यानंतर हे बघा, ही एक ब्लॅक कलरची साडी होती पार्टीवेअर म्हणून, खूप छान वाटत होती. पण आता सध्या कुठलेही पार्टी वगैरे काही नसल्यामुळे, फंक्शन नसल्यामुळे आम्ही ही नाही घेतली. पण आम्हाला आवडली होती. आणि त्यानंतर आलो मग आम्ही जस्तममध्ये इथे साड्यांच्या मार्केटला. तर हे बघा, इथे खूप सुंदर सुंदर साड्या होत्या, छान व्हेरायटीज होत्या साडीच्या. नवीन नवीन स्टॉक आलेला होता साड्यांचा. भरपूर अशा साड्या बघितल्या, भरपूर अशी साड्यांची खरेदी केली. मम्मीसाठी वगैरे पण ऑफिसला जाण्यासाठी पण मम्मीला साड्या घेतल्या कारण मम्मी पण ऑफिसमध्ये रोज जाते. तर आता तिला पण साड्या पाहिजेस. ते जुन्या साड्या घालू घालू तिला म्हटलं आता तू बोर झाली असन, चल म्हटलं आता नवीन साड्यांची खरेदी कर. आणि शॉपिंग झाल्यानंतर मग आम्ही खूप थकलो होतो. तर मग आम्ही छानपैकी पायनॅपल ज्यूसच्या गाडीजवळ आलो आणि इथे ज्यूस ऑर्डर केला. तर आम्ही स्वामिनीला आंबा खा म्हणून तिला खेळवत होतो आंब्यासोबत. ती काही राहत नव्हती. मग तिला छानपैकी पायनॅपलची स्लाईस दिली तर ती छान चोकू चोकू खात होती. तोपर्यंत मग आम्ही शेक वगैरे घेतला पायनॅपलचा सर्वांनी. आणि छान टेस्टी होता, म्हणजे बऱ्यापैकी बरा होता इथे. तर संध्याकाळ झालेली होती आणि त्यानंतर मग आम्ही घरी जायला परत निघालो कारण खूप रात्र अंधार पडला होता आणि वातावरण पण चेंज झालं होतं. कारण हल्ली केव्हा पाऊस येतो, हवा वगैरे सुटते आणि वातावरण एकदम चेंज होऊन जाते. तर मग आम्ही लवकरच जाण्यासाठी निघालो आणि रस्त्यानेच मग थोडं एक नाश्त्याची, इथे हे बघा नाश्ता आहे मिळतो, छान नाश्ता राहतो, हा जस्तममध्येच आहे. तर दिशाला पण पावभाजी वगैरे खायची होती
आणि आम्हाला पण तिथला बाजूलाच नाश्ता घ्यायचा होता, गिला वडा कचोरी वगैरे. तर मग ते घेतलं आणि घरी आलो. तर घरी आल्यानंतर बघा इथं सर्व पार्सल खोलले आणि सर्वात आधी आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी छान घरी बसून नाश्ता केला. बाहेर काही नाश्ता केला नव्हता, घरी आल्यावरच मस्त नाश्ता केला. आणि नाश्ता केल्यानंतर मग जास्त काही भूक नसल्यामुळे आम्ही छानपैकी खिचडी केली, दाल खिचडी. आणि मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि मस्त सोबत टाईम घालवला. कारण आता ती 2 दिवसासाठी आलेली होती इकडे अमरावतीला मम्मीसोबत तिच्या. तर मग आपण जो वेळ आहे तो तिच्यासोबत घालवायचा. कशी आहे तिच्या पावभाजी होतं. तर मस्तपैकी आम्ही स्वामींसोबतच वेळ घालवला. आणि इथं आणलेले आहे आज मस्तपैकी नाश्ता. याच्यामध्ये कचोरी आहे नाश्त्याला आणि गिला वडा. हा बघा, हा गिला वडा आणलेला आहे. आणि इकडे पावभाजी चाललं आहे खाणं. आणि यासोबत आलेल्या आहेत चटण्या. हां या हो बाबा आपण तोंड फुटल्या म्हणून आपण जाऊ ते ग्लास लागन तो काठा आहे त्याले. 2-3 ग्लास उचल. दही 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 घ्या दही. कसं लाडोबाचे लाड. बाप्पा बाप्पा त्यानंतर मग मार्केटमधून जे जे सामान आणलं होतं तर ते आता मी तुम्हाला दाखवते. काय काय आज शॉपिंग केलेली आहे आम्ही स्वामिनीसाठी आणि मम्मीसाठी वगैरे. तर इथे बघा ही साडी आणली एक. खूप छान वाटली ही साडी आम्हाला सर्वांना. बघितल्याबरोबरच आवडली, खूप सुंदर वाटली ही डिझाईन साडीची. तर ही पडली आम्हाला 600ला. बहुतेक 650 रुपयाला ही साडी घेतली. खूप छान वाटली ही, खूप मस्त. कापड पण खूप छान आहे. आणि डेली वेअरसाठी अशाच साड्या पाहिजे, नरम आणि सॉफ्ट ऑफिशियल. मम्मीला कसं ऑफिसमध्ये डेली वापरण्यासाठी साड्या घेतलेल्या आहेत ह्या. तर नरममधूनच घेतली. जास्त कॉटनच्या साड्या घेतल्या की मग त्यांना नेहमीचं टेन्शन राहतं प्रेस वगैरे करायचं. तर मग एक ही साडी घेतली. तर ही पण छान वाटली आम्हाला, खूप आवडली. याची प्रिंट छान होती, ही डिझाईन पण. ही 350ला घेतलेली आहे ही एक. आणि ही एक घेतली 350ला कॉटनमधून. थोडी छान वाटली ही पण, एक ऑफिशियलच आहे. तर ह्या ज्या डिझाईन आम्हाला आवडल्या होत्या त्या मग आम्ही 2-3 साड्या घेतल्या. 2-3 साड्यांची शॉपिंग केली. आणि त्यानंतर मग चिवसाठी आणलेला आहे हा फ्रॉक. हा फ्रॉक पण छान वाटते. आणि हा एक हे डेली वेअरसाठी घेतले तिला, घरी घालण्यासाठी. कसं आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये कसं गरमी होते मुलांना. तर थोडे बॉडी फ्रॉक आणि कॉटनचेच पाहिजे म्हणून मग तिच्यासाठी कॉटनचेच फ्रॉक घेतले. बाकी हेवीमध्ये नाही घेतले. लग्न वगैरे काही कार्यक्रम असला तर हेवीमध्ये घ्यायला काही प्रॉब्लेम नसते. आता बड्डेला वगैरे तिच्या बघू आता छानपैकी तिला छान परी फ्रॉक वगैरे घेण्याचा विचार सुरू आहे. तर सध्या आता छानपैकी तिला कॉटनचेच फ्रॉक घेतलेले आहे हे 3. आणि ती पण छान
एक्सायटेड होती ड्रेस घातल्यानंतर, फ्रॉक घातल्यानंतर. तिचा पण एक कल्ला हल्ला सुरू होता आणि छान पाहत होती ती ड्रेसला, तिच्या नवीन कपड्यांना. हा छान छान दिसत आहे, खूप छान. तर मग तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट सर्वांना. आता रात्र झालेली आहे, सर्वजण मस्तपैकी छान आराम करते आता. मजा घ्या रात्री व्हिडिओसाठी. आजा आजा